सायबर गुन्ह्याची उखल जलद गतीने होण्यासाठी कुर्ला पोलीस ठाणे येथे सायबर सेल कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। या कार्यालयाचा शुभारंभ DCP गणेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल। सायबर शीड कक्ष याचं आज उद्घाटन परिमंडळ 5 स्तरावरती दुसऱ्या लॅबचं उद्घाटन कुर्ला पोलीस ठाण्यामध्ये झालेलं आहे। त्याचं उद्घाटन आमचे पोलीस उपायुक्त माननीय गणेश गावडे साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे। कुर्ला पोलीस ठाणे आणि कुर्ला विभाग या विभागामध्ये लोकांच्या होणाऱ्या ज्या फ्रॉडुलंटच्या केसेस आहेत किंवा फसवणुकीच्या सायबर संबंधित होणारे फसवणुकीचे गुन्हे याला तात्काळ तपासासाठी गतिमानता यावी यासाठी या कक्षाची स्थापना झालेली आहे। फसवणूक होणे किंवा सायबर संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीने होणाऱ्या गुन्ह्यांच्या तपासात गतिमानता यावी, लोकांना तात्काळ त्यांचे पैसे गेले असल्यास ते गोठवण्यासाठी मदत व्हावी आणि त्याचप्रमाणे इतर पद्धतीनं ज्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमात ज्या फसवणूक होतात त्याच्या संदर्भामध्ये ते पोलीस ठाण्यात उपस्थित झाल्यात उपलब्ध स्कॅनरचा उपयोग करून तांत्रिक जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची मदत घेऊन त्यांचा गुन्हा किंवा त्यांच्या होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी या लॅबचा लोकांना उपयोग होणार आहे। जास्तीत जास्त लोकांनी अशा पद्धतीची फसवणुकीची काही तक्रार असेल किंवा त्यांना तसं जाणवलं तर तात्काळ आमच्या लॅबला भेट द्यावी किंवा आमच्याकडे त्याची तक्रार द्यावी। या ठिकाणी परिमंडळीय स्तरावर दादरला एक लॅब आहे आणि दुसरी कुर्ल्याला झालेली आहे। त्याच्यामुळं या पद्धतीच्या कुठल्याही तक्रारी असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क करावा आणि जो अवेअरनेस नंबर जो आहे 1930 हा सायबर क्राईम संदर्भातला नंबर आहे। याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावी आणि त्या लोकांनी तक्रारी द्याव्यात किंवा समोर येऊन पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्यास सायबर क्राईमला रोखता येईल किंवा झाल्यास ते उघडकीस आणण्यासाठी आम्हाला तपासाला गतिमानता येईल। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।